कोमल मॅडम. गुड. सो प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचं हे काय आहे, कोअर व्हॅल्यू आहे. ते सुद्धा आपण पाळली पाहिजे. ठीक आहे. चला तर आजच्या विषयाला सुरुवात करू. ईश्वराचं नाव घेऊन बोलो, प्रभू श्री रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. नमो पार्वती पते, हर हर महादेव. धन्यवाद. चला. सो आजचा जो विषय आहे मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो विषय काय आहे? तो आहे धूळ. जादूची धूळ हा विषय आहे आजचा. मग आता ही जादूची धूळ कशी वापरायची, कुणासाठी वापरायची आणि धूळ आहे कुठं? तर त्याला सोप्या भाषेत समजू आपण, आपल्या भाषेमध्ये. पुस्तकी भाषेत नाही, आपण आपल्या भाषेमध्ये समजू. जे तुम्हाला, मला, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, हे रेकॉर्डिंग पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे. तशा भाषेमध्ये आपण शिक. धूळ म्हणजे काय? धूळ म्हणजे ऍप्रिशिएशन. धूळ म्हणजे काय? धूळ म्हणजे प्रशंसा. धूळ म्हणजे काय? धूळ म्हणजे ग्रॅटिट्यूड. जे आपण इतरांवर काय करणार आहे, फेकणार आहे. होळीच्या वेळेस आपण काय करतो? सोपा प्रसंग आठवा. होळीच्या वेळेस आपण काय करतो? असा रंग घेतो आणि असा दुसऱ्याच्या अंगावर फेकतो. जेव्हा तो रंग आपण फेकत असतो तेव्हा आपले इमोशन्स कसे असतात? पॉझिटिव्ह असतात, आनंदी असतात. आपण तो रंग त्याच्या अंगावर फेकतो, तो चांगल्या भावनेनं फेकतो की वाईट भावनेनं फेकतो? त्या रंगाने त्याला हानी व्हावी असं वाटतं, ते आपण एक गंमत म्हणून, आनंद म्हणून फेकतो. बरोबर आहे? आपण कशासाठी फेकतो? आनंदाने फेकतो. आनंद त्याला आपल्याला मिळावा त्याच्यासाठी आपण फेकतो. बरोबर आहे? तर सेम तो होळीचा जो प्रसंग आहे तो डोक्यात आणायचा आपल्या. आणि फक्त इमॅजिनरी. आता होळीच्या वेळेस आपण ऍक्च्युली रंग फेकतो, पण आता आजपासून, उद्यापासून आपल्या समोर जो व्यक्ती येईल, ज्या व्यक्तीला तुम्ही भेटाल, त्याच्यावर काय करायचं आहे? ग्रॅटिट्यूडची धूळ म्हणजेच धन्यवादाची जी जादू आहे, धन्यवादाची इमॅजिनरी. इमॅजिनरी पण भावना कशा असतील? एकदम सकारात्मक असतील, एकदम चांगल्या असतील. आता प्रत्येक दिवसामध्ये लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. काल तुम्ही पैशाबद्दलचं तुमचं जे नातं आहे ते इम्प्रूव्ह केलं, बरोबर आहे? त्याला तुम्ही ग्रॅटिट्यूड दिला. आज तुम्ही प्रत्येक व्यक्ती जो तुमच्या आयुष्यात येतो किंवा येत असतो दररोजच्या आयुष्यामध्ये, त्याला आपण कसं थँक्यू म्हणू शकतो? ओके. तुम्ही मला ओळखत होते का? नाही. मी तुम्हाला ओळखत होतो का? नाही. एका फेसबुक ऍडने आपण एकमेकांना ओळखायला लागलो आणि आपण 10 दिवस झाले एकमेकांशी भेटत आहोत. फक्त माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल होत आहे असं नाही आहे. तुमच्यामुळेही काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये बदलत असतील. बरोबर आहे? दररोज आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, ज्या एरियामध्ये राहतो, त्या एरियामध्ये कोणीतरी साफसफाई करून जाते, कोणीतरी गव्हर्नमेंटचे वर्कर, कोणीतरी करून जाते, आपल्याला माहित नाही. पण जेव्हा आपण रस्त्यावर निघतो तो रस्ता साफसुथरा असतो. म्हणजे कोणीतरी आपल्या मागे त्याची काय करत आहे? साफसफाई करत. ज्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करता, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, त्या ठिकाणी कोणीतरी सफाई करून टेबल साफ असतो. अशा असंख्य गोष्टी दिवसभरात होतात. आपल्या घरात पाणी येते, आपल्या घरात 100 गोष्टी होतात अशा दिवसभरात. तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काय करायचं आहे आता? त्याच्यावर जादूची धूळ टाकायची आहे. इमॅजिनरी. इमॅजिनरी. जेव्हा जेव्हा कुठली गोष्ट तुमच्यासाठी होईल, प्रत्येक व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर येईल, प्रत्येक गोष्ट जेव्हा तुमच्या समोर येईल, तेव्हा फक्त एवढं म्हणायचं आहे, ईश्वरा तुझे खूप खूप धन्यवाद. तुम्ही ज्या लोकांना भेटता दररोज, त्यांची तुम्ही लिस्ट केली का आजपर्यंत? नाही केली. आता उद्या एक काम करा. उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या लोकांना भेटणार आहात त्यांची एक लिस्ट बनवा. फॅमिलीतले काही लोक असतील, तुमचे कलिग्स असतील, तुमच्या घरी डिलिव्हरी आणून देणारे अमेझॉन वाले, झेप्टो वाले, कोणी अजून लोक असतील जे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत. काही स्ट्रेंजर्स लोकांना भेटत असेल, तुम्ही अनोळखी लोकांना अचानक भेटत असाल, सो त्यांची एक लिस्ट बनवायची. आणि त्या प्रत्येक व्यक्तीने तुम्हाला काहीतरी दिलं आहे, काहीतरी आनंद दिला आहे, काहीतरी प्रशंसा दिली आहे, काहीतरी हेल्प केलेली आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? मनातल्या मनात त्याला थँक्यू म्हणायचं. तोंडावर जर चांगली गोष्ट आहे, आणि थँक्यू म्हणताना डोळ्यात डोळे घालून त्याला थँक्यू म्हणा. आणि फक्त थँक्यू नका म्हणू, त्याच्यासोबत 2-3 वाक्य ऍड करा. मी बऱ्याचदा पार्टिसिपेंटला विचारतो की कसं वाटलं आजचं सेशन? ते उत्तर असं देतात, लक्षात घ्या. नाईस. काही लोक म्हणतात व्हेरी नाईस. काही लोक म्हणतात ऑसम. काही लोक म्हणतात खूप छान सर. तोंड भरून कौतुक करणे हा शब्द ऐकला तुम्ही, हे वाक्य ऐकलं, तोंड भरून कौतुक करणे. बस त्याची सवय करायची आपल्याला. बस ज्या दिवशी त्याची सवय आपण करू,
त्या दिवशी बघा आपल्या जीवनात ते कौतुक 10 पटीनं परत यायला लागेल. 3-4 वाक्यामध्ये कौतुक करा. एका वाक्यात नका करू, 3-4 वाक्यात करा, की अरे वाह! काय कदम मॅडम, तुम्ही काय आहे? किती सुंदर तुमचा ऑरा आहे. किती छान तुम्ही किती छान काम करता. बापरे! वाह! खूप बरं वाटलं बरं का तुम्हाला भेटल्यावर. खूपच बरं वाटलं. मनापासून ओके. आता मी एक एक्झाम्पल घेतलं फक्त. पण जो कोणी तुम्हाला डिलिव्हरी पार्टनरनी तुम्हाला आणून दिली त्याला म्हणा थँक यू. बापरे! मी वाटच बघत होती या प्रॉडक्टची. खरं झालं बरं झालं बरं का तुम्ही लवकर आणून दिलं. थँक सो मच. धन्यवाद. आपला ॲटिट्यूड कसा असतो? आपला म्हणजे आपला नाही, तुमचा माझा नाही सांगत आहे मी. जनरली लोकांचा ॲटिट्यूड कसा असतो माहिती आहे? एखाद्या हॉटेलमध्ये गेले जेवण करायला, त्यांना असं वाटतं की मी हॉटेल विकत घेऊन टाकलं. काय वाटतं त्यांना? हॉटेल विकत घेतलं मी. "ऐ, ऐ, पानी लेके आओ. ये करो. ये टेबल किसने साफ नहीं किया?" अरे तू हॉटेल विकत घेतलं का बाबा? हां? 25 लाख रुपये मी स्वतःच्या लर्निंगवर आतापर्यंत खर्च केले. मुझे मैं किसी के यहाँ पे इथं बसलेल्या लोकांची कोणाच्याबद्दल बोलत नाहीये, पण अशी लोकं येतात, असे लोकं सापडतात आपल्याला आजूबाजूला. त्यांना असं वाटतं की ₹5,000 भरले म्हणजे आता आपण विकत घेऊन टाकलं. सो हा जो ॲटिट्यूड आहे, हा चुकीचा ॲटिट्यूड आहे. आणि हा ॲटिट्यूड त्या व्यक्तीला नाही त्रास देणार. तो ॲटिट्यूड आपल्याला पुढे जाऊ देणार नाही आयुष्यात. आपल्याला काय वाटते, की मेरे लाइफ में बहुत स्ट्रगल है सर, इसीलिए पैसा नहीं आता. नाही बाबा, तू तयार नाहीस म्हणून पैसा येत नाही. तू तयार नाही आहेस. तू एक चांगला माणूस बनलेला नाहीये अजून म्हणून येत नाही. म्हणून त्या गोष्टी नाहीये तुझ्याजवळ. सो अंदर की एनर्जी को चेंज करना. सो थँक यू म्हणा, की बाबा तो टेबल कोणीतरी साफ करून ठेवलेला आहे तुम्ही हॉटेलला गेले तर. कोणीतरी तुम्हाला पाणी आणून दिलं, कोणीतरी तुम्हाला ते पाणी ग्लासमध्ये टाकून दिलं. त्या व्यक्तीकडे पाहून जरा स्माईल करा, हसा. थँक म्हणा त्याला मनापासून. त्यालाही बरं वाटेल, की "अरे, ये कौन सा कस्टमर आ गया भाई." सो उद्या एक लिस्ट बनवा, की कोण-कोण येते, कोण-कोण भेटते तुम्हाला दिवसभरात आणि त्या प्रत्येकाला काय म्हणा, मनापासून थँक म्हणा, दिल से थँक बोलो. बोलो, "आय अप्रिशिएट यू. आई विश यू हैप्पीनेस एंड सक्सेस इन योर लाइफ." ऐसा बोलो उनको, दे दो. किसी को अच्छा देने से क्या क्या बुराई है? "सर, आप बहुत आगे बढ़ो. सर, आपके बहुत सेशन हो." असे काही लोकं जे माझ्यापेक्षा वयाने मोठे असतात ते म्हणतात मला बऱ्याचदा, की "सर, तुम्ही खूप चांगलं काम करा. अजून तुमच्या प्रोग्राममध्ये हजारो लोकं आले पाहिजे." असे म्हणतात ते. सो चांगली गोष्ट आहे. किसी के बारे में अच्छा करो आणि त्या व्यक्तीच्या भोवती पॉझिटिव्ह लाईट्स बघा. हे काही इमॅजिनेशन तुम्ही करू शकता. ते आनंदी आहेत, सक्सेसफुल आहेत असं एखादं मी सांगतो ना नेहमी, की ₹5-10 एक्स्ट्रा द्या. ते पण त्याच्यातलाच एक भाग आहे. अप्रिशिएट करा. कारण तो प्रत्येक व्यक्ती कुठं ना कुठं आपल्याला आयुष्यामध्ये मदत करत आहे. सकाळी उठतो आपण, उठल्याबरोबर आपल्या जे तथाकथित आपल्या मेन डोअर आहे, त्या डोअरच्या बाहेर एक थैली लटकवलेली असते, एक पॅकेट किंवा एक कॅरी बॅग आणि त्याच्यामध्ये कोणीतरी दुधाची पिशवी सोडून जाते सकाळी-सकाळी. त्याला तर बिचाऱ्याला 5 वाजता उठावं लागत असेल, 4 वाजता उठावं लागत असेल. वो अपने पास आ जाता है. कसं वाटते? सकाळी-सकाळी चहा घेतात तेव्हा. सो थँक बोलते हैं हम. अरे बाबा, तो सकाळी टाकून गेला त्याला. उसके सामने मत बोलो, लेकिन वैसे तो बोलो. त्याला म्हणतात जादूची धूळ. सो आजपासून असा प्रयत्न करायचा, उद्यापासून असा प्रयत्न करायचा, की जो व्यक्ती तुम्हाला भेटेल दिवसभरात, त्या प्रत्येकाला काय म्हणायचं आहे, मनातल्या मनात थँक म्हणायचं आहे आणि एकदा नाही 2-4 वाक्य बोलून टाकायचे त्याच्याबद्दल. है ना? सो नाही काही, तर कमीत कमी 3 लोकांना उद्या काय करा, मनापासून जेन्युइनली कॉम्प्लिमेंट द्या. मग ते घरातले असतील, बाहेरचे असतील आणि क्लिअरली, अगदी क्लिअरली आपण कसं कधी-कधी घाई-घाईत म्हणतो. "अरे, थँक निघून जातो. आरामात लक्ष देऊन त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना म्हणा, की "थँक सो मच. तुम्ही 10 दिवस झाले माझ्या क्लासला येत आहात. मी खरंच तुमचा मनापासून आभारी आहे. खूप-खूप आभारी आहे." कारण मला या गोष्टीचा आनंद आहे, की तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल फार सीरियस आहात. आणि आय रिअली ग्रेटफुल टू यू कारण तुम्ही येत आहात. म्हणूनच या क्लासचं आणि माझं महत्व आहे. ऐसा बोलो भाई, क्या होता है बोलने से? हमें लगता है कि किसी को थैंक यू बोला तो हम छोटे हो जाएँगे. वही तो बोल रहा हूँ कि सही इंसान पहिले बनना पडेगा, तभी आप जिंदगी में आगे बढ़ेंगे. फक्त अभ्यास करून, टॅलेंट, 10 डिग्र्या घेऊन माणूस पुढे नाही जात आयुष्यात. लक्षात घ्या, चांगल्या-चांगल्या डिग्र्यावाले घरी बसलेले आहे. का बरं? ॲटिट्यूड नहीं सीखा उन्होंने. त्यांनी पी-एच-डी केलं. त्यांनी डॉक्टरेट केलं. त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. पण त्यांनी
एटीट्यूड नहीं शिकला, दैट्स वाई वो घर पे बैठे. इगो है उनके अंदर. समजलं? म्हणून तर सांगितलं ना थोडा वेळ आधी की एवढा मोठा तो रावण असल्यावरही रामाचा का बरं विजय झाला? क्योंकि वो डाउन टू अर्थ थे. समझे बात को? समझे? चलो एक छोटा सा मेडिटेशन करेंगे. करेंगे? यस नो इन द चैट बॉक्स एवरीबडी. करेंगे की नाही? विषय आवडला की नाही आजचा? चॅट बॉक्स इज ओपन. ओके, समजा सर्वांना समजला विषय काय आहे. सो आजपासून प्रत्येक व्यक्तीला काय करायचं आहे, मनापासून, ब्रॅकेटमध्ये मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. ऊपर ऊपर नाही बोलने का, दिल से बोलने का. सो मी आता आहे ना, जाता जाता आज क्लास संपायच्या आधी गुगल रिव्ह्यूची लिंक शेअर करणार आहे चॅटबॉक्समध्ये. आता बघू किती लोक गुगल रिव्ह्यू देतात. ठीक आहे? तुम्हाला जर माझा 10 दिवसाचा क्लास आवडला असेल, ज्यांनी आधी दिलेला आहे त्यांनी पुन्हा द्यायची गरज नाही, पण ज्यांनी नाही दिलेला आहे त्यांनी त्या गुगल रिव्ह्यूच्या लिंकवर क्लिक करायचं आणि तिथे काय करायचं, तिथे रिव्ह्यू द्यायचा, गुगल रिव्ह्यू. आणि मी सांगितलं तुम्हाला, प्रशंसा जेव्हा करता ना तुम्ही, तेव्हा मनापासून करा. कारण कंप्लेंट आपण फार मनापासून करतो. काय म्हणता तुम्ही? काही कंप्लेंट करायची असली की थांब थांब तुला माहित नाही, अरे बापरे. कंप्लेंट तर बिलकुल थांबत नाही. आपण कंप्लेंट करता करता तासन तास कंप्लेंट करत असतो आपण फोनवर, समोरासमोर. तशीच प्रशंसा जर आपण तासन तास करायला शिकून गेलो, समजा वेळ लागेल. हे काही एवढं सोपं काम नाही आहे की 28 दिवसात शिकाल तुम्ही. काही लोकांना वाटेल बाप रे 28 दिवस, काहीच नाही. 28 दिवस, 28 वर्ष झाले लोकांना, अजूनही नाही होऊन राहिला बदल त्यांच्यामध्ये. अभी भी बदल नहीं हो रहा है उनके अंदर. सो इट इज वेरी इंपॉर्टेंट. टाइम तो लगेगा लेकिन करना शुरू करो. धीरे 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 आप सीख जाएंगे. है ना? ते म्हणतात ना की एखाद्याला जेव्हा फुलं वाहतात तुम्ही, तेव्हा त्या फुलाचा जो सुगंध आहे तो तुमच्याही हाताला राहून जातो. सो आप दे तो किसी और को रहे हैं, लेकिन अपने आप वो आपके साथ भी वो चीज हो रहा है. सो इट इज वेरी इंपॉर्टेंट. आपको क्या लग रहा है मैं आपको सिखा रहा हूं? नहीं, आप भी मुझे बहुत कुछ सिखा रहे हैं. यू अंडरस्टँड? चलो जी. सो गुगल रिव्ह्यूची लिंक आलेली आहे चॅटबॉक्स मध्ये. शेवटी त्याच्यावर आपण रिव्ह्यू देऊ. पण आता तुम्ही एक छोटंसं मेडिटेशन बसा. ओके, सीट प्रॉपरली एवरीबडी. आराम से बैठ जाओ मस्त. एक लंबी गहरी सांस लो. हळूहळू बाहेर सोडा. टेक अ डीप ब्रेथ. ज्यांना शक्य आहे जरा व्हिडिओ ऑन ठेवा त्यांनी. व्हेरी गुड. टेक अ डीप ब्रेथ एवरीबडी. ओके, चला. सो सुरुवात करूया आजची आपण. लेट मी जस्ट पुन्हा एक लांब श्वास घ्या. टेक अ डीप ब्रेथ. लंबा और गहरा सांस लीजिए. आणि आज दिवसभरात आपण कोणाकोणाला भेटलो आहोत ते आठवायचं आहे. आणि मनामध्ये एक इंटेन्शन सेट करायचं आहे की आज मी प्रत्येकामधील चांगल्या गोष्टीला बघणार आहे. मी प्रत्येकामधील चांगल्या गोष्टीला बघणार आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं बघणार आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं बघणार आहे. आज ज्या ज्या लोकांना तुम्ही भेटले दिवसभरात किंवा उद्या ज्या कोणत्या लोकांना तुम्ही भेटाल त्याची तयारी आजच करून घ्या. मग ते फॅमिलीमधले असतील, कलिग्स असतील, मग ते तुमच्या घरी एखादे डिलिव्हरी आणून देणारे डिलिव्हरी पार्टनर्स असतील, स्ट्रेंजर्स असतील, अनोळखी लोक असतील. आज दिवसभरात ज्यांना कुणाला तुम्ही भेटले त्यांना डोळ्यासमोर आणा आणि त्या प्रत्येकाला एक एक वाक्य तुमच्याकडून आता ब्लेसिंग्सच्या माध्यमातून पाठवून द्या. त्याला म्हणा थँक्यू सो मच. एखादा डिलिव्हरी पार्टनर ज्याने आज कशाच तरी डिलिव्हरी आणून दिली त्याला म्हणा थँक्यू, खूप खूप धन्यवाद. जर का त्याने ती डिलिव्हरी आणली नसती कदाचित तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन डिलिव्हरी आणावं लागली असती. त्याने जर का ते पार्सल आपल्या घरापर्यंत आणलं नसतं तर कदाचित आपल्याला
तिथं जावं लागलं असतं उन्हामध्ये, है ना? आणि तो त्रास आपला वाचला, त्यासाठी त्याला थँक्यू म्हणा. आजचा दिवस आपल्याला कॉन्शियस बनवायचा आहे आणि येणारा प्रत्येक दिवस आपल्याला कॉन्शियस बनवायचा आहे. कॉन्शियसली प्रत्येक व्यक्तीसाठी मनामध्ये म्हणायचं आहे, थँक्यू, आय अप्रिशिएट यू, आय विश यू हॅपीनेस अँड सक्सेस. आज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी चहा, जेवण आपल्याला मिळालं असेलच, चांगले कपडे आपण घातले असतीलच. ते कपडे ज्याने तयार केले आपल्यासाठी, धुतले किंवा तयार केले किंवा प्रेस केले किंवा ज्याने आपल्याला जेवण दिलं, त्या व्यक्तीसाठी मनापासून थँक्यू म्हणा. ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घराचं कोणीतरी भाडं भरत असेल, कोणीतरी रेंट देत असेल, कोणीतरी EMI भरत असेल, कोणीतरी त्या घरात असा एक व्यक्ती आहे जो आपल्यासाठी झटतो, जो आपली काळजी घेतो. न कळत कळत न कळत तो आपली काळजी घेतो. तो कधी समोरून बोलत नाही, पण तो आपली फार केअर करतो. त्याला इमॅजिन करा आणि त्याच्यासाठी थँक्यू म्हणा. तुम्हाला जी व्यक्ती आता आठवत असेल त्या व्यक्तीभोवती एक पॉझिटिव्ह लाईट इमॅजिन करा आणि इमॅजिन करा की ती व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये आनंदी आणि सक्सेसफुल आहे. आणि त्याच्यावर जसा होळीचा कलर आपण टाकतो, अगदी त्याप्रमाणे तुम्ही सोनेरी रंगाचा कलर त्याच्यावर टाकत आहात असं इमॅजिन करा. जेवढे लोक तुम्हाला आठवता येतील आत्ता या क्षणाला, प्रत्येकाला आपल्या डोळ्यासमोर आठवा ज्याने ज्याने तुम्हाला मदत केलेली आहे आणि त्यांच्यावर सोनेरी रंगाचा कलर टाकण्याचा प्रयत्न करा. त्याला आपण जादूची धूळ अशी म्हणतो, मॅजिक डस्ट. ती मॅजिक डस्ट टाका प्रत्येकाच्या अंगावर. जे लोक तुम्हाला आवडत नाही, थोडेसे अनॉईंग वाटतात, ज्यांच्याशी तुमचं फारसं पटत नाही, इव्हन त्या लोकांना सुद्धा आठवा आणि त्यांच्यावर सुद्धा ही मॅजिक डस्ट टाका. बघा, त्यांच्याशी सुद्धा तुमचं जे रिलेशन आहे ते लवकरच बदलायला चालू होईल. जे जे लोकांचे चेहरे तुम्हाला दिसले त्या सर्वांचे चेहरे एका फ्रेममध्ये बघण्याचा प्रयत्न करा आणि अगदी क्लिअरली मनापासून म्हणा, स्माईल करत, चेहऱ्यावर एक छोटंसं स्माईल आणून त्या सर्वांना म्हणा, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुम्ही आज आणि आजपर्यंत मला खूप मदत केलेली आहे वेगवेगळ्या माध्यमातून. थँक्स फॉर युअर सपोर्ट, थँक्स फॉर युअर लव्ह, थँक्स फॉर द काइंडनेस, थँक्स फॉर द एव्हरीथिंग यू डिड फॉर मी. थँक्यू म्हणा, मनापासून थँक्यू म्हणा, पुन्हा पुन्हा थँक्यू म्हणा. माझ्या मागे म्हणा, ग्रॅटिट्यूड इज ट्रान्सफॉर्मिंग माय रिलेशनशिप अँड माय लाईफ. 3 वेळा रिपीट करा. ग्रॅटिट्यूड इज ट्रान्सफॉर्मिंग माय रिलेशनशिप अँड माय लाईफ. स्लोली स्लोली, जेव्हा तुम्ही तयार असाल, टेक युअर टाईम. मनातल्या मनात 10 ते 1चं काउंटिंग करा आणि स्लोली स्लोली आपल्या क्लासमध्ये परत या. स्लोली स्लोली हातापायाची हालचाल करा अँड स्लोली स्लोली वेलकम टू द क्लास एव्हरीबॉडी. वेलकम, वेलकम, वेलकम. उद्यापासून जो दिसेल त्याला, जो हेल्प करेल त्याला मनातल्या मनात काय म्हणायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे. जादूची धूळ म्हणजे जो होळीचा कलर असतो तशा टाईप काय करायचे आहे, लोकांच्या अंगावर टाकायचे आहे. खूप छान सेशन झाले. तुमचे खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. ओके, सो एक गुगल रिव्ह्यूची लिंक आलेली आहे चॅटबॉक्समध्ये. सर्वांनी त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा 10 दिवसात जो काही एक्सपिरियन्स असेल तो मस्त शांततेत 2-3 वाक्यात तुम्हाला लिहायचा आहे. पण तत्पूर्वी इकडे लक्ष द्या, मी वेळ देतो सर्वांना.
असा पिवळा पेपर मिळतो मार्केटमध्ये, दिसत आहे सर्वांना? ओके. हा उद्या घेऊन यायचा आहे येताना. हा पेपर घेऊन यायचा आहे उद्या येताना, कारण उद्या या पेपर बद्दल आपण काहीतरी शिकणार आहोत. आणि उद्याचं जे सेशन आहे आपलं, त्याचा टाइम वेगळा असेल. ठीक आहे, म्हणजे रात्रीच असेल, पण थोडं लवकर चालू होईल. 9:30ला चालू करू आपण, आणि 11 वाजेपर्यंत 1.5 तास सेशन चालेल उद्या. किती? 1.5 तास. त्यामुळे उद्याचं सेशन मिस करू नका. रेकॉर्डिंग मिळणार नाही. ठीक आहे जी? अर्धी रेकॉर्डिंग मिळेल, अर्धी नाही मिळणार. त्यानंतर असे पेन मिळतात मार्केटमध्ये. एक हिरव्या रंगाचा आणि एक लाल रंगाचा पेन घेऊन यायचा सोबत. ओके, स्केच पेन आहे आणि हा एक कागद. उद्या मी तुम्हाला विजन बोर्ड शिकवणार आहे. काय शिकवणार आहे? विजन बोर्ड शिकायचा आहे का तुम्हाला? विजन बोर्ड किती लोकांना शिकायचा आहे? येस नो इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल वॉन्ट टू लर्न विजन बोर्ड? तर ह्या दोन गोष्टी उद्या क्लासला येताना घेऊन यायच्या आहेत. कधी? संध्याकाळच्या क्लासला, सकाळच्या नाही, संध्याकाळच्या. ओके. मग आता आपण एक दोन लोकांचे एक्सपिरियन्स ऐकू, की त्यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे मागच्या 10 दिवसाचा. किती लोकांनी आज फर्स्ट टाइम जॉईन केलं? टाईप 1 इन द चॅट बॉक्स. किती लोकांना आज 10 दिवस झाले? टाईप 10 इन द चॅट बॉक्स. तुमचा आज कितवा दिवस आहे? टाईप इन द चॅट बॉक्स. किती दिवस झाले तुम्ही या क्लासला येत आहात? निकम मॅडम, निले, 10 सेकंड डे आहे कोणाचा तरी. ओके, चित्रा सेकंड डे. फर्स्ट डे कोणाचा आहे? सांगदेव पाटील. ओके. बाकी बऱ्याच लोकांचे 10 दिवस झाले. गुड, व्हेरी गुड. मजा येते तुम्हाला. ज्यांनी ज्यांचे 10 दिवस झाले त्यांना मजा येत आहे. म्हणजे ज्यांना 1 दिवस 2 दिवस झाले त्यांनाही समजेल की आपल्याला रोज यायचं आहे क्लासला. गुड. चित्रा, कोणी इन्व्हाइट केलं चित्रा तुम्हाला? हु इन्व्हाइटेड यू? टाईप इन द चॅट बॉक्स. सांगदेवजी, कोणी इन्व्हाइट केलं तुम्हाला? तुम्ही पण 2-2, 3-3 लोकांना इन्वाइट करा. इट इज वेरी इंपॉर्टेंट कि आप ज्यादा से ज्यादा लोगों को इन्वाइट करें इस क्लास के लिए. जो भी आप सीख रहे हैं, लोगों को भी हेल्प करो वो सीखने के लिए. क्या दिक्कत है भाई? क्या दिक्कत आहे? तुम्हाला जो व्हिडिओ येत आहे तुमच्या ग्रुपमध्ये, कम्युनिटीमध्ये, तो व्हिडिओ शेअर करा तुम्हाला वाटत असेल तर. काही अडचण नाही आम्हाला. कम्युनिटीची लिंक टाका इकडे चॅट बॉक्समध्ये. त्या कम्युनिटीला सर्वांनी जॉईन करून घ्या. ठीक आहे? गुड गुड गुड. ठीक आहे. चला, सो आता महत्वाची काही गोष्ट. एक, भावना शेजाळे. ओके जी, थँक्यू. भावना, खूप खूप धन्यवाद तुमचे. तारा मॅडम, वेलकम. सो एक लिंक आलेली आहे बघा, गुगल रिव्ह्यूची लिंक. ज्यांना 10 दिवस किंवा 7-8 दिवस झाले त्यांनीच रिव्ह्यू द्या. ज्यांचा पहिला दुसरा दिवस आहे त्यांनी नाही दिला तरी चालते, कारण तुम्ही एक्सपिरियन्स करा आधी की तुम्हाला कसा वाटतो आमचा क्लास. सो जे गुगल रिव्ह्यूची लिंक आली त्यावर क्लिक करा, 5 स्टार रेटिंग तिकडे टाका, आणि तुम्हाला काय वाटलं नेमकं या 2-4-5 दिवस, 6 दिवस, 8 दिवसात, ते तिकडे लिहा. आणि इतरांनी हा क्लास जॉईन करावा का ते लिहा. ठीक आहे? त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आलेली आहे एक, तो ग्रुप जॉईन करून ठेवा सर्वांनी, म्हणजे पुढच्या अपडेट्स तुम्हाला तिथे मिळतील. सकाळी 6 वाजता आपला एक क्लास होत असतो रोज, तो क्लास पण जॉईन करा. त्या क्लासची लिंक सेम आहे. ओके, सकाळी 6 वाजता, रात्री 10 वाजता, असे 2 क्लासेस आपले होतात. मला वाटतं हे रोज सांगितलं पाहिजे, कारण रोज काहीतरी नवीन लोक येऊन जॉईन करत आहेत आपल्याला. ठीक आहे? सो सकाळी 6 वाजता, रात्री 10 वाजता, असे 2 वेळा आपले क्लासेस चालू आहेत. ओके, तर ते सगळे क्लासेस जॉईन करा. उद्या हे घेऊन या पेपर. उद्या आपण शिकू की व्हिजन बोर्ड कसा बनवायचा आहे, आणि लवकरच आपण आपली लाईफ स्टोरी सुद्धा लिहिणार आहोत. ठीक आहे जी? सो व्हिजन बोर्ड बनवून तयार करू आपण, आणि मग त्याच्यामध्ये काही ऍडिशन करायचे असतील तर लाईफ स्टोरी लिहिल्यानंतर आपण ते ऍडिशन करू. ठीक आहे? कोणी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करू? आज कुणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे मागच्या 5-6-7 दिवसातला? जर का तुम्ही अटेंड केलं असेल पूर्ण क्लास, तर आपल्याकडे 10 मिनिटं आहे. जस्ट रेज युअर हँड अँड आय विल अनम्यूट यू अँड यू शेअर युअर एक्सपिरियन्स, की तुम्हाला कसं वाटत आहे मागच्या 5-6-7-8 दिवसापासून. अमन सर, बोला. अमनजी, हात सर. वर केला तुम्ही? हो सर. येस, माझा आवाज येतोय सर? हो, येत आहे तुमचा आवाज. जी जी जी, थँक्यू सो मच सर. सर, मी आपल्या सानिध्यात आल्यापासून माझ्यामध्ये खूपच बदल झालेला आहे. अगोदर मी खूपच निगेटिव्ह असं विचार करत होतो, निगेटिव्ह बोलणं,
निगेटिव्ह हम्म. विचार करणं हे माझ्यामध्ये जणू काय माझ्या रक्तातच मिक्स झालं होतं. पण जसं आपल्या ओके. सानिध्यात आलो तसं खूप म्हणजे सकारात्मक विचार मनामध्ये आले. चांगली पुन्हा जगण्याची नवीन उमेद माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ओके. याच्या ओके. अगोदर म्हणजे अगदी बोर बोर अगदी माझं जीवन झालं होतं. काम करणे म्हणजे हे डेली रुटीन माझं चालू होतं, पण ह्या जगण्याला काही अर्थ नव्हतं. हम्म. पण जसं आपल्या सान्निध्यात आलोय तसं खरोखर पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मी आपले मनापासून मनापासून आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद थँक्यू. सर. कुठून आहात तुम्ही धन्यवाद. सर? कुठून आहात? कोल्हापूर पन्हाळा सर. ओके. ओके. आणि पूर्ण दिवस अटेंड केले तुम्ही 10 दिवस? हो सर, 10 दिवस मी हे केलेले आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांनी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. व्हेरी धन्यवाद, धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. पुढचे अजून 18 दिवस बाकी आहेत. प्रत्येक दिवस हो, अटेंड हो करा, सर. हो सर. सकाळी आणि हो सर. संध्याकाळी. ओके. हो सर. हो सर. अजून कोणाला बोलायचं आहे? एनीबडी एल्स वॉन्ट टू स्पीक? ममताजी. नवीन लोकांना चान्स देऊ आपण. ठीक आहे, ममताला बोलू देऊ आता 2 मिनिटं. बोला. मनश्री नाव आहे त्यांचं. बोला बोला. नमस्कार सर. मी नमस्कार. रेकीचा क्लास केल्यापासून खूप खूप बी पॉझिटिव्ह होते. मी कधी ग्रुपमध्ये शेअरिंग करणं मला तो कॉन्फिडन्स नव्हता. तर माझ्या छोटीचं स्कूलमध्ये समर कॅम्प चालू आहे. तर तिथे पेरेंट्स म्हणजे कपल गेम ठेवलेले होते. तर कंपल्सरी होतं की कपल म्हणजे पेरेंट्स लोकांनी ते पार्टिसिपेट करायचं कपल गेम. तर मिस्टरांना मी सांगत होते, प्लीज त्यांना रिक्वेस्ट करा की मला नाही जमणार. आणि मी खूप सगळ्यांच्या मागे मागे राहत होते. पण पार्टिसिपेट तर करणंच होतं. गेली मी आणि विश्वास नाही होणार, 3 राउंड मध्ये आम्ही दोघं जण फर्स्ट आलो. 3ही राउंड मध्ये. हम्म. होईल आम्हाला विश्वास. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. आणि व्हेरी बिकॉज नाईस. ऑफ यू. थँक्यू. थँक्यू. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. ओके. थँक्यू सो मच मीना. मनश्रीजी, थँक्यू सो सगळ्यात मच. महत्वाचं मला खूप स्वतःला प्राऊड फील होतंय की मी एवढ्या लोकांसमोर बोलू शकते की नाहीच म्हणजे बोलायचं असलं तरी असं म्हणजे तोंडावर यायची आणि शांत राहायची. मी चुकेन, लोक हसतील, असं व्हायचं मला. आणि त्या दिवशी अजून अदरवन एक ऍक्टिव्हिटी होती की आपल्या मुलांना कोड लँग्वेज मध्ये आपण जसं पॅटर्न नावाने आवाज देतोय तसं बोलायचं. मग आपलं बाळ आपल्याला म्हणजे हे करणार. तर त्यासाठी पण मी बोलत होते की नाही तुम्ही जा, मला नाही जमणार. पण ते व्हेरी गुड. होऊन गेलं व्हेरी गुड. ऑटोमॅटिकली माझ्याकडे. व्हेरी गुड. व्हेरी. विश्वास. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. मनश्री मॅडमनी आता एका क्लासबद्दल ते बोलले. तो क्लास आहे रेकीचा क्लास. आम्ही शिवशक्ती रेकी हे सुद्धा शिकवतो आणि तो क्लास आमचा पेड क्लास असतो. त्याच्यामध्ये पर्सनली कमी लोक असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष दिले जाते, प्रत्येकाची हेल्प केली जाते. आणि त्या क्लासमध्ये तो क्लास त्यांनी केलेला आहे लेवल 2 लेवल 3चा. त्यानंतर त्यांनी ग्रँडमास्टर सुद्धा केलेला आहे. तुम्ही जर का त्या क्लाससाठी इच्छुक असाल, तुम्हाला जर का असं वाटत असेल की त्या क्लासचा हिस्सा तुम्हाला बनायचा आहे, तर त्याच्यासाठी पण एक फॉर्म आलेला आहे चॅटबॉक्समध्ये. तुम्ही तो फॉर्म भरून द्या. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल आणि तुम्हाला नेक्स्ट बॅच कधी चालू होणार आहे त्याच्याबद्दल सांगेल. आता जी बॅच आहे ती चालू होऊन 3 दिवस झाले ऑलरेडी. तर तुम्ही सुद्धा जर का तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे, मी 4 लोकात बोलू शकत नाही, मला काही गोष्टी येत नाही, तर त्या सर्वांगीण विकासासाठी तो कोर्स आहे की आपली ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावी त्याच्यासाठी आहे. ओके. अजून कोणाला शेअर करायचं आहे काही? एनीबडी एल्स वॉन्ट टू शेअर? नवीन लोकांपैकी, न्यू पीपल. हनुमान दास सर. ओके. चला ऐकू आपण तुम्हाला. बोला. अनम्यूट करा, बटन दाबा, माईकचं बटन दाबा. हा सर, आहे का आवाज? नमस्कार. येस येस, येत आहे. बोला बोला. हा सर, माझं वय 70 वर्षाचं आहे. ओके. हॅलो सर. हा, येते आवाज, येते तुमचा, आणि बोला. 70 वर्षाचा. हा, मी हम्म. 10 दिवस झाले सकाळ संध्याकाळचा कोर्स करत आहे. आणि दुसरी हम्म. गोष्ट म्हणजे 70 वर्ष वय असलेली आपला कोर्स केल्यापासून मी डायरेक्ट 35 वर्षाचा झालो.
वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड. बढ़िया बढ़िया. ओके. सो 70 साल के जवान सर हमारे साथ है अभी. उनका नाम है हनुमान दास जी. कुठून आहे तुम्ही सर? कुठून आहे तुम्ही? विच सिटी? मधून आहे. कुठून? संभाजीनगर. संभाजीनगर. ओके ओके ओके. कसं वाटत आहे हा मग तर तुम्हाला आता 10 दिवसात? एकदम छान वाटलं, पण माझ्याकडे एक असा प्रॉब्लेम आहे की माझं जे वय 70 वर्ष असून माझी मिसेसला 22 मध्ये तर पॅरेंटशिप झाला, तिला चालता बोलता येत नाहीये. हा. मला तुमचा क्लास करायचा आहे, पण ह्याच्यामुळे मी करू शकत नाहीये. बरं कारण बरं माझी बरं. काही कारणास्तव बंद आहे 4 महिन्यापासून. आणि बरं. थोडी जर चालू झाली तर मी आपली पूर्ण पेड करीन सर. तर मला थोडं आता येणाऱ्या बॅच मध्ये जर प्रयोग दिला तर मी आपले खूप उपकार होतील. काही हरकत नाही. वैभव सरांचा नंबर लिहून घ्या, जो चॅट बॉक्स मध्ये येतो ना नेहमी. त्यांच्याशी बोला. हा. ते तुम्हाला डिस्काउंटेड फीज मध्ये ऍडमिशन करून देतील. ठीक आहे. येस सर. ओके. सध्या माझे टेन्शन टोटली 100% बंदच आहे. आणि ठीक आहे, कोर्ट काय मॅटर. हरकत नाही. हम्म. सो आणि प्रॅक्टिसेस म्हणजे जे नक्की सकाळच्या करत आहात ते करत राहा तुम्ही. ठीक आहे. टाकतो ना सर. मी बी रेकी मास्टर पर्यंत क्लास केलेला आहे, पण आणखी म्हणजे तुमचा क्लास झाल्यापासून एकदम 35 वर्ष झालं, त्यात मला खूप आनंद आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता अशीच हेल्प तुमच्या मिसेसला पण करा तुम्ही. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत लाईफ मधल्या त्या पण ठीक होऊन जातील. ओके. विद द टाइम वो भी चीजें ठीक हो जाएगी. बस आपके एनर्जी को आप मेंटेन रखो. ओके. कारण जेवढी जास्त हाय एनर्जी असते आपली तेवढे हाय रिझल्ट मिळतात आपल्याला लाईफमध्ये. ठीक आहे. थँक्यू सो मच सर. खूप छान विशेष एक्सपिरियन्स शेअर केला आणखी तुम्ही. सांगायचं सर तुम्हाला, या हा. 70 वर्षाच्या वयामध्ये मी माझ्या शरीरामध्ये फक्त 4 इंजेक्शन आहेत, कोविडचे आणि शाळेचे 2. आणखी गोळी खाल्ली नाही आणि काहीच हम्म. नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, एकही इंजेक्शन घेतलं नाही 70 वर्षामध्ये. व्हेरी नाईस. वाव. गुड सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. नाही सर आतापर्यंत. संभाजीनगरला आलो तर तुम्हाला आम्ही नक्की भेटू. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर शेअरिंग. थँक्यू फॉर शेअरिंग. मला एक फॉर्म्युला सर सगळ्यांना सांगा सर. माझ्या मी एक तोच फॉर्म्युला वापरला मॅट्रिक असल्यापासून. तर हम्म. सांगू का सर? नाही, आपण त्याच्यामुळे त्याच्यावर माझी बोलू. आपण बोलू आपण त्याच्यावर एखाद्या वेळेस. ठीक आहे. असं पण खूप नाही छान फार. अनुभव केला. तुमचा अनुभव फार छान होता. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. धन्यवाद. थँक्यू. चित्राशी बोलू आपण. यस चित्रा जी बोलिए. फर्स्ट डे है आपका आज. फर्स्ट डे. हो सर, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. बोला. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. येस येस बोला. आवाज येत आहे तुमचा मला. हॅलो. आवाज येतोय? हा. नमस्कार सर, खूप छान हम्म. वाटलं. ऍक्च्युली माझी मावशी आहे ललिता बुराडे, तिने मला हा हा. इन्व्हाइट केलं होतं. ओके ओके. तर मग ऍक्च्युली मध्ये थोडासा नेटचा इश्यू होता, त्यामुळे लास्ट टाइमचं पण माझं मिस झालं. पण ओके. खूप छान अनुभव आहे. म्हणजे खूप रिलॅक्स वाटलं. हम्म. तर बघते मी पुढे, म्हणजे मला नेक्स्ट जॉईन करता आलं तर थँक्यू मग थँक्यू थँक्यू. तसं. हा 28 दिवसाचा अं, क्लास फ्री आहे, सकाळी आणि संध्याकाळी. ठीक आहे. हो हो. तर हा क्लास नक्की जॉईन करा. बाकी ठीक आहे, नंतरचं तुम्हाला हम्म. जसं जमेल. आणि याच्या सगळ्या रेकॉर्डिंग्स उपलब्ध आहेत यूट्यूबला. तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हो वीणा मॅडम हो बोला. सर, थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. वीणा जी फडके, आवाज येत नाही आहे तुमचा. आवाज नाही येते. ठीक आहे, असो, काय हरकत नाही. थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू फॉर जॉईनिंग टुडे. खूप खूप धन्यवाद तुमचे, आज तुम्ही जॉईन केलं त्याबद्दल. उद्या सकाळी 6 वाजता आपण भेटू. उद्या येताना ह्या 2 गोष्टी घेऊन या, पेपर अँड पेन. लेट्स मेक विजन बोर्ड टुमॉरो. लेट्स अंडरस्टँड इट हाऊ इट वर्क्स. ओके. मी किती विजन बोर्ड बनवले आतापर्यंत आणि ते माझ्यासाठी कसं काम करतात, कसं काम केलं ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करेन. यूट्यूब चॅनल नक्की आमचं सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. आणि गुगलचा रिव्ह्यूचं शेअर केलेली आहे तुमच्यासोबत लिंक. वेळात वेळ काढून त्यावर शांततेत रिव्ह्यू द्या. आतापर्यंत फक्त 2च लोकांनी रिव्ह्यू दिले 200 लोकांमधील. सो मेक शुअर की तुम्ही रिव्ह्यू द्याल रात्री. ती लिंक कॉपी करून ठेवा, तुमच्याकडे ओपन करून ठेवा. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. धन्यवाद.